आपुलेची मरण पाहिले म्या डोळा, या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे आजची ही जात्यावरची ओवी आहे. पाहूया स्वतःच्याच मृत्यूनंतरचा सुखसोहळा ही स्त्री कसा वर्णन करते. जीव माझा गेला धूर गगनी पांगला, बंधू माझा बोल बाई सोयरा तुटला. जीव माझा गेला धूर अंगणी दाटला, भरताराचा माझ्या कंठ आठवणीनी दाटला. जीव माझा गेला सर्व्या गोताची लाडकी, बंधू माझा बोल करा हाताची पालकी. जीव माझा गेला पाणी पाजाया माझा मला, सांगते माझ्या बंधू थांब खांद करी व्हाया. जीव माझा गेला जावई बसला गोतात, तान्ह्या बाळायाच्या हाताने पाणी घाले ती मुखात. जीव माझा गेला जग तोऱ्यानी बसल, भरताराने माझ्या मान खाली घातली. जीव माझा गेला जग म्हणत नेऊ द्या, बाळ माझा बोल माझ्या बाईला येऊ द्या. माझ्या सरणाभोवती कोण गैवरती लाडी, लेक नव तीत माझी धाडी. लेका परास पाणी पुतण्याचं रुजू, आहे व मेली नार गेली नवरी होऊन, सरगीचं देव आलं आरती घेऊन. देह सोडून आत्मा निघून गेला आहे. सगळ्यांची आता तिची शेवटची तयारी करण्याची लगबग सुरू आहे. लेकाच्या हातून पुतण्याच्या हातून तिच्या मुखात पाणी घालत आहे. तिची पुतणी तिच्या वियोगाने अतिशय व्याकुळ होऊन रडत आहे. त्याचबरोबर भाऊ देखील हळहळत आहे. तिचे खांदेकरी कोण होणार याची चर्चा सुरू आहे. सगळ्या गणगोतात लाडकी असलेली अशी ही सवाष्ण ज्यावेळेस स्वर्गात जाते त्यावेळेस साक्षात देवसुद्धा तिच्या आरतीला उभे राहत आहे. अशा प्रकारे सवाष्ण मरणाचं कौतुक या जात्यावरच्या ओवीमधून ही स्त्री करत आहे. असे वाटते की जणू काही भरल्या कपाळी स्वर्गात जाणे हेच तिच्या मनाची मोठी इच्छा होती आणि तीच या जात्यावरच्या ओवीमधून अगदी गाऊन ती सार्थकी लावताना आपल्याला दिसते आहे.